खुशी तो देखो, चेहरे पे खुशी तो देखो. तीन पिझ्झा शहाणे हे बघा, असतात मुलं. हे राईचं तेल दिलंय आणि सूर्यफुलाचं तेल आहे. काय आहे? ऑलिव्ह. मस्त आहे यार, खूप यमी आहे. खूप दिवसांनी असा चांगला पिझ्झा खाल्ल्यावर जरा बरं वाटतं. बघू आता. ॲक्च्युली ना मी पीक टाईमला आलं त्याच्यामुळे गर्दी आहे इकडे खूप जास्त. आजूबाजूला खूप लोक होते. काय झालं? डॅनी पंडित. काय झालं? डॅनी पंडित. भेटून येते. ब्लॉग चालू नाही केलं की लगेच ते गॉगल लावला पाहिजे. स्वतः नटून वगैरे शाळा येते. मुलांना काय तयारी करायला 5 मिनिटं लागतात. 5 मिनिटं यार तुला आता लागतंय? आता समोर ते तर नेहमीच आहे. ट्रक यार समोर. अभी आना था इसको भी. जाऊ देत, आपण दुसऱ्या रोडने जाऊया. चल मागे इकडून चल, इकडून जाऊ आपण. झालं का face detect? झालं, पण ते माझंच झालं, तुझं नाही झालं. वा, वा, वा. याला पण किती घाई रे. मध्ये. सगळे मध्ये मध्ये येतात. वाव, लिमिट रीच. म्हणजे तू एकदा लॉक केलं की मग लिमिट रीच होणार. म्हणजे खाला डेट आज मेरे को ये मायके से उठा के सीधा खाने के लिए लेके जा रहे डेट पे. काय खायचंय? पिज्जा पिज्जा. काय तू पण यम 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 यम. आज पिझ्झा खाणार आम्ही. हो, रायमिंग झालं. काय पण केला चालू आता. बोल, वा, वा, वा. बोलू की गाडी चालू? तू गाडी पण चालवतोस ना, तू ऑलराऊंडर आहेस ना. वा, वा. चालव गाडी. आज सगळे मध्ये येतात. आज माझा लंचचा टाइम निघून जाणार आहे. नुसते मध्ये मध्ये येतात. अरे कुठला गर्दी, तू एवढ्याशा गल्लीत ना घातले तर गर्दी लागणारच. कुठे जायचं सांग? दिव्यानाला. चलो. लेक शोर मॉल. हा सॉरी, लेक शोर. ते तर नाही, ते होऊ नाही शकत. बसले काय शिकंजी. बघितलं? तू एकटा पिऊन आला पालघरला जाऊन शिकंजी. हा ठाण्यात आहे पण मला तिकडे माहिती. वा, वा, वा. चल. नुसतं पालघर 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 मध्ये आहे काय? आता तू काय जातोस ते मला काय पालघर माहिती. पालघर तू काय कश- ठेवलं पालघर मध्ये? तू कशाला जातोस ते सांग ना मग. पालघर मध्ये बीच. सुकून, शांती. आणि मुंबईमध्ये नुसती धावपळ. बघा, नुसती वर्ध वर्ध वर्ध. तू पण जात जा मग हर सॅटर्डे संडे. बघा नुसती गर्दी गोंधळ. सब जा रहे हैं, हम भी जा रहे हैं. मुंबईमध्ये पैसा आहे, पालघर मध्ये शांती. तो तू कब जा रहा है अभी? आता जाईल उद्या परवा. परत नाही नाही. नाही. हा, नाही. पाऊस पडला जाईल, आता गरमी असेल. मग मी पण येईन. वा, वा, वा. वाव, चला आता जाऊया आपण जरा मॉलमध्ये शॉपिंग वॉपिंग करू. पहिले खाऊ काहीतरी. हॉर्न वाजवतात रे. आमचं क्यूट क्यूट गणू बघितलं का किती गोड आहे ना. होय. अरे स्काय बघ काय मस्त दिसतंय यार. छान, छान. मला तर वाटतं स्क्रीन मध्ये जरा जास्त चांगलं दिसतंय याच्यापेक्षा. विवेनाचं ते ह्याच्यात रस्ताच दाखवायचा की काय. ते रस्ता दाखवला तर लोक कंटाळतील, ब्लॉग बंद करून टाकतील. ते तर होणारच. काय सारख्या रस्त्याला दुसरे लोक कसे फक्त कार मध्ये बसतात, ते फक्त कार मध्ये बडबड कसं काय बडबड करतात एवढं. आणि त्याच्यातच ब्लॉग बनवून टाकतात. पण डायरेक्ट आता आता 1 बघ मिलियन. मग जाऊ ना आता. आलो आता लेक्चरला आलो. Boys, after so long, we are going to eat something very good. नाही आता काय करणार, नाही दिसत तर झाडच. मॉलमध्ये यायचंय तर बापरे सकाळी सकाळी जायला पाहिजे वाटतं. ही लाईन कधी संपतच नाही. आता इथे ट्रॅफिक होते दुपारच्या वेळी. हॉस्पिटल पण आहे इकडे, ज्युपिटर. अरे पण तिकडे नाही जात ना जास्त लोक. मॉलमध्ये जातात, शॉपिंग करतात, खातात पितात, रात्री घरी जातात. छोटी
छोटी हे काय म्हणतात तिला, नॅनो MG ची. MG ची कॉमेट. मला नाही आवडत त्याचे छोटे, खूपच कॉम्पॅक्ट आहे. नॅनो पण तर एवढीच आहे हो. हा बट नॅनो पण नाही आवडत मला. साहेबांना सांगायला लागेल का बंगल्याचा कलर बदलायला. एवढ्या वर्षातून एकच कलर आहे, बदला ना जरा, काहीतरी कलर विलर मारा बंगल्याला. तसाच ठेवलाय तो. हे बघ नार्थ. प्रीमियम वाटतं ना पण मस्त. किती कन्स्ट्रक्शन बघ, बापरे बघ, इथे पण कन्स्ट्रक्शन चालू आहे. आपले आणि रूम किती येतात, छोटे 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 छोटे. 1.5 करोड द्या, 2 करोड द्या. त्याच्यामध्ये चायला गावाला बघशील तर चायला जेवढं टॉयलेट नसतं तेवढं मस्त आहे. बघ ना इकडे पण चालू आहे अजून. अरे सर्व पैशांचे हपप. प्रत्येकाला 3-3, 4-4 फ्लॅट पाहिजेत मुंबईमध्ये. बंगला पाहिजे, मोठी गाडी पाहिजे. लाईफ काय, आठवड्याभर पैसे कमवा आणि या मॉलमध्ये दुसरं काय लाईफच नाही मॉलमध्ये उडवा. त्यापेक्षा आपलं गाव मस्त पालघरला मस्तपैकी बीचवर जा. हे बघा सिक्युरिटी वॉच. आता तरी काय नाहीये, संध्याकाळी बघशील कशी गर्दी होईल, ट्रॅफिकच होऊन जाते. पार्किंग मध्ये विवियनच्या ऑलरेडी बघा किती गाड्या लागल्या. आपण लास्ट टाइम आलो होते, आता खाली लावलेली ना पार्क, नाही खाली नाही वर. काय झालं डॅनी पंडित, कसं डॅनी पंडित. इथे अख्खा रिकामी. पहिली गाडी आपलीच आहे खालती, मग कशाला खालती पाठवली. चल ना करू आपण, आपल्याला काय टाकायचं. तुम्हाला जेवढं बघायचं तेवढं बघा, असं काही जबरदस्ती नाही. स्किप केलं तरी चालेल काही काही गोष्टी. पुढे टाकलात बघा पण बघा, काही प्रॉब्लेम. लाईफ मध्ये काय चालू आहे काय नाही चालू आहे, लोकांना तेच आवडतं. मग तेच दाखवू आपण आता, ठीक आहे. तुम्ही पण बघा मग. हो मग त्याच्यासाठी सबस्क्राईब पण करा, म्हणजे घंटा वाजत राहील. डायरेक्ट नको एवढं नको, जरा जास्त झालं बिग बॉस सारखं. मग आपल्याला लाईव्हच राहायला लागेल पूर्ण. But I know how I feel. Faster than you like. It's over and that's the end. Yes, we are back at our अड्डा. अरे H&Mच्या इथून आलो. इकडचे ना सिक्युरिटी गार्ड शाणे असतात, असं कॅमेरा वगैरे बघितला ना लगेच बंद कर दो असं करतात. आपल्याला कुठे जायचं आहे, वॉशरूम. चल मग वॉशरूमला जाऊ. चला फायनली आलो आम्ही इकडे, खूप दिवसांनी आलो. आणि आता आहे तशी मला तर वाटतं ना इकडे गेलेत सगळे फूड कोर्टमध्ये खायला, आता जेवायच्या वेळा ना, त्याच्यामुळे काय दाखवण्यासारखं इकडे सगळे शॉप्स सुने पडले. आम्ही भूक लागलेली, आम्ही आलो आहे आता इकडे. पिझ्झा एक्सप्रेस आहे विवियनाच्या लास्ट फ्लोअरला. आणि लंच टाईम आता गर्दी खूप होती, वेटिंग वगैरे आहे. ते टेबल वेबल साफ करतात. आम्ही जातो आता हळूहळू. आज जाऊन सांगते मी तुम्हाला काय दाखवणार आहे. आत्ता आम्ही पिझ्झा एक्सप्रेसमध्ये आलो आहे विवियनाच्या लास्ट फ्लोअरला. तर भूक एवढी लागली की आताच जाऊन दाखवते काय काय आहे इकडे. मॉकटेल्स आणि डेझर्ट्स आहे. पिझ्झा कुठे आहे, मेनू कार्ड बघ ह्याच्यासारखं. सोशल पिझ्झा तर तुझ्याकडे आहे, म्हणजे आता सगळं ह्याचं आहे ना पेअरिंग. ब्रेकफास्ट सूप थांब जरा ह्याच्यात असेल. मेन्यू कार्ड मस्त बनवलं आहे. हा हे बघ इथे. तर फोटोजवरनं तर छान दिसतोय ना, मला माहीत नाही इकडे तर याने तर बघितलं इकडे कोणीच पिझ्झा मागवलेलं दिसत नाही आहे. पास्ता बिस्ता खातात. आणि ते हे काहीतरी फेमस आहे, डो बॉल्स. हे मला मैद्याचे गोल गोल बॉल्स कोण खाणार. कोणता घ्यायचा, थिन क्रस्ट. ते स्पेशली खायला आलं आहे आपल्या इथे. कुठे मिळतोय थिन क्रस्ट नाही. तिथे ना एक सेक्शन आहे ज्याच्यात सगळं हे मेन्शन केलं आहे, ब्रेड्स मेन्शन केलं आहे. कुठे केलं
किंवा इथे बेसेस बेस मिनिटं झाले कोण आलंच नाही ऑर्डर घ्यायला. 20 मिनटं हां ॲक्च्युली कोण नाही आलं. बघू आता. ॲक्च्युली ना मी पीक टाईमला आलं त्याच्यामुळे गर्दी आहे इकडे खूप जास्त. आजूबाजूला खूप लोक होते आणि जास्त करून लोक ना कॉकटेल्स पितात. इथून खूप लोक कॉकटेल्स घेऊन गेले. काय बोलणार किती गर्दी तर आणि 20 to 25 मिनिट्स मला पिझ्झाला लागणार आहे. किती 14 इंच ना. 14 इंच हा घेतला चिकन कोरिएंडर पेस्टो 11 इंच आहे पण 11 इंचमध्ये थिन क्रस्ट नाही मिळत. सो 14 इंच एक्स्ट्रा 120 घेऊन आता फर्स्ट टाइम आलो आहे. लेट्स वेट अँड सी. काय क्या नाही करे पत्ते खेळत बसायला लागेल आता काय. एकाला विचारलं तर 25 ते 30 मिनिट लागतील पिझ्झाला आणि दुसरा येऊन बोलते की 40 मिनिट. 30 to 45 मिनिट्स. ठीक आहे बघू आता कसं. त्यांच्यामध्ये पण कसं माहिती आहे का की 11 इंचमध्ये पिझ्झा नव्हता. जर थिन क्रस्ट खायचा आहे तर 14 इंच आहे ना. 14 इंच मागवलं आहे तर बघू कसं लागतं. पापड खायचं पापड. तो पिझ्झा तर गोवालाच मिळणार पापडवाला. गोव्याला तसं मिळतं बट ठीक आहे आता इकडे बघू आलोय. फर्स्ट टाइम आलं त्याचं कसं हो लागतं. जाएगा अच्छा रहेगा होपफुल्ली. मी नंतर बघितलं लोक खातात पिझ्झा. ऑब्वियसली पिझ्झा एक्सप्रेस नाव आहे तो. चलो let's. काय आता 40 मिनिटानंतर पिझ्झा येणार आहे. प्लेटकडे आता पहिले आले 2 मिनिटात. Gotta find my way, baby. गन्ने का ज्यूस. बोल ना बोल. खूप दिवसाने मला चांगल्या ठिकाणी आणलंय मस्त ॲम्बियन्समध्ये बाबा. शहाण्या बघा असतात मुलं. हे राईचं तेल दिलंय आणि सूर्यफुलाचं तेल आहे. काय आहे ऑलिव्ह ऑइल. ऑलिव्ह ऑइल आणि कुठला शी ऑइल आहे त्यांना. पिझ्झामध्ये टाकायचं ते. अरे हा पूर्ण ऑइल करून टाकलंय. ऑइल लागलं माझ्या हाताला. आ गयो खुशी तो देखो चेहरे पे खुशी तो देखो. तीन क्रस्ट पिझ्झा. अरे तुला माहिती आहे मी तर वॉशरूमला जाऊन आली बाहेर कुठेच कुठल्या शॉपमध्ये लोक नाही आहेत. सगळे फूड कोर्टमध्ये पडले. माय गॉड थिन मस्त क्रस्ट दिसतोय. बघ थिन क्रस्ट बघ. पापड पापड. मला पैसा होता हा असाच कधीपासून फायनली. चल मला भूक लागल्या खूप. मग चिलीज पण आहे त्याच्यात. चिलीज आहे ते चिलीज काढून खाईन. आय होप चांगलं असेल. ते ऑइल्स टाकायचे असतात का विचारू. एक्सक्यूज मी. चलो मी घेते. थांब सर इथं ठेवू का. उई उडते. तुझ्या ह्याच्यात टाक ना. चिलीज कापू काढून हे करायला गेलं. हो ते ना इथे तर मला ऑइलच दिसतात. कॅचअप काय नाही दिसत. सोड मला रेकॉर्ड नको करू. माझ्या तोंडात नसेल लाल टपकताना दिसतं लोकांना. काय काय त्याच्यामध्ये. चिकन पीसेस आहे पेस्टो आहे अनियन आहे चीज आहे आणि चिलीज पण आहे आणि कॅप्सिकम पण आहे. खूप थिन क्रस्ट आहे काय. कॅप्सिकम नाही आहे. यस हो. आता झालं ही रोटी आणि तंदुरी रोटी विथ बटर चिकन. मी नाही खाल्ला अजून. खाल्ला मी रील बनवते आता जरा. पूर्ण पिझ्झा संपला. एक नंबर आहे. एक नंबर आहे. का रे मजबूत आहे गाडी बनव. मस्त आहे यार. खूप यमी आहे. खूप दिवसांनी असा चांगला पिझ्झा कलर जरा बरं. यमी आहे.
कुठलं टाकलंस पण कुठलं टाकलंस? बाहेरच ठेवतो. अरे ती बाटली अशी हे झाली आहे थोडीशी. स्पायसी आहे, मिरच्या पण आहेत त्यात, पण आहे म्हणजे टेस्ट चांगली आहे. मेरा मन तृप्त हो गया. परफेक्ट सजेस्ट बेस्ट सजेस्ट करतात इकडनं. आणि मी रिव्ह्यूज पण बघितलेले गुगलवर, सगळ्यांना असे रेटिंग्स चांगले आहेत. नाव टाकलंय आणि टाकलंय की अरे ह्याने मस्त सजेस्ट केलं, मस्त सजेस्ट केलं. यार एक बाईटला चव येते. खूप भारी आहे. गार्लिक पण मस्त आहे. चिली तर ऑलरेडी आहे त्यात, गार्लिक तर मस्त. It's over and that's the end. बघा किती लाल झाली बघा. काय झालं माहिती आहे का, त्या रीलमध्ये मी आलो, आज समोर आहे ना सॉस उचलायला गेलो, त्या रीलमध्ये मी आलो पण लगेच चिडलो, लाल झाली पूर्ण. हा पीस फेकून दिला तिने आणि नवीन पीस घेतला. या पिझ्झाची खासियत काय माहिती आहे का, या पिझ्झामध्ये आपण कसं डॉमिनोज वगैरे खातो ना, त्याच्यात बेसला खूप चटणी लावतात. याच्यामध्ये थोडी पण चटणी नाही, पण ना जसं ब्रेड आणि चीजची अशी चव आहे ना, त्याचे ऑइल आहेत ना ते एवढे भारी आहेत. पेस्टो पण आहे, पेस्टो पण वरतून टाकला आहे. आणि चिलीजला मेन चीज पेस्टो त्याला टेस्ट आहे, मला आवडला. तुला काय? एक नंबर पिझ्झा म्हणजे काहीतरी खाल्ल्यासारखं चिकन. त्यातलं चिकन ह्यामध्ये टाकलं, तुला चिकन नाही आवडत, यामधलं चिकन ह्यातलं. हा पीस मोठा होता, मला मोठा पीस खायचा होता आणि ह्याच्यात खूप चिकन होतं, मी त्यात टाकलं. मी चिकन नाही खाल्लं, मला वाटलं नव्हतं 14 इंच आपण संपवू, कारण थिन क्रस्ट आहे त्याच्यामुळे काही वाटत नाही. जाड असतं तर पोट कधीच भरलं असतं, दोन पीस बनवतो आरामात झालं असतं. ओके झाला संपला. पहिल्यांदा एवढा मोठा पिझ्झा संपवलाय, बापरे, प्राऊड ऑफ माय सेल्फ. म्हणजे ऑफकोर्स चिकन नाही खाल्लं, बट यम यम. सो या, अजून काय खायचं आहे तुला? त्याच्यात 140 रुपीज ॲड केले एक्स्ट्रा वाटतं. आणि 7 टोटल 1200 किती 1287. मज्जा आ गया ना, किती मज्जा आया. हां, ह्याला पहिले गॉगल घालूया, तो हिरो दिसतो. पण मी पण घातला पाहिजे ना, माझा गॉगल घरी असतो. हां, आता मज्जा आली आज. आता विचार करतो आपण डेली ब्लॉग चालू करायचा का? जमते, करूया. काय वाटतं, केलं पाहिजे का? मला मज्जा येईल ना डेली ब्लॉग बघायला. आम्ही काय काय करतो, कमेंटमध्ये सांगा. हां, कमेंटमध्ये सांगा. चला आज आम्ही ब्लॉग सांगतो, भेटू. बाय. लाईक शेअर सबस्क्राईब बोल ना. हां, बोललाच ना, आज झालं, करतील लोक. फॅन फॉलोइंग खूपच. Like and subscribe, boys. Bye. Can't stop till I feel right.